नाशिकच्या इतिहासामध्ये किंवा नाशिकच्या चारित्र्यावर काळा डाग लागेल असं प्रकरण एक 3 दिवसांपूर्वी उघडकीस आलं. कॅप्टन अशोक खरातच्या नावानं या भोंदूबाबाचा पर्दाफाश झाला. हा पर्दाफाश होत असताना पोलिसांनी जी कामगिरी केली आहे ती नक्कीच वाखण्याजोगी आहे. परंतु एक प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये कायम राहतो, तो असा की जेव्हापासून नाशिक जिल्हा हा गुन्हेगारी मुक्त करायचा निर्णय नाशिक पोलिसांनी घेतला, त्यानंतर अगदी सराईत गुन्हेगारांपासून तर अगदी टपोरी गुन्हेगारांपर्यंत नाशिक पोलिसांनी पकडल्यानंतर त्यांना नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असं वधवून घेतलं गेलं. प्रकाश लोंढेंना लंगडेपर्यंत मारलं, त्यांच्याकडून सुद्धा नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हे वधवून घेतला. अजय बागुल असतील, मामा राजवाडे असेल, त्याच्यानंतर कैलास मेंद असेल, यांच्या तोंडून सुद्धा नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हे वधवून घेतलं गेलं. असं असताना इतका मोठा गुन्हेगार तुमच्या ताब्यात आहे, क्रमांक 1च्या युनिटने, क्राईम युनिटने त्याच्यावरती कारवाई केली आहे. मला अपेक्षा होती कॅनडा कॉर्नरचं त्याचं ऑफिस आहे, अशा भोंदूबाबांचा पर्दाफाश होण्यासाठी, जनतेच्या मनामध्ये यांचे चरित्र उघड पाडण्यासाठी नाशिक पोलिसांनी त्याची धिंड काढायला पाहिजे होती. त्याच्या ऑफिसच्या बाहेर त्याची धिंड काढायला पाहिजे होती आणि त्या कॅप्टनकडून, अशोक खरातकडून सुद्धा नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हे वधून घ्यायला पाहिजे होतं. परंतु आजपर्यंत तो व्हिडिओ माझ्या पाहण्यात आलेला नाही आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून माझी नाशिक पोलिसांना विनंती असेल की तुम्ही कॅप्टन अशोक खरातला नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणायला लावणार आहात का? ज्या सत्तेतल्या आणि विरोधातल्या मंत्र्यांनी, ज्या सत्तेतल्या आणि विरोधातल्या आमदारांनी, अनेक नेत्यांनी त्या भोंदूबाबाचे तळवे टाकले. व्हिडिओमध्ये समोर आलं की त्या बाबाचं मूत्र सुद्धा प्राशन केलंय. अशा नेत्यांच्या दबावाखाली न राहता तुम्ही सुद्धा नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हे अशोक खरातकडून वधून घ्यावं, एवढी विनंती मी आपल्याला करतोय. धन्यवाद.